नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहत आहात जेडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनेल. दर्शको, आज आपल्यासाठी अत्यंत महत्वाची अशी योजना मी घेऊन आलेलो आहे. आणि हे प्रत्येक स्त्री पुरुष यांच्यासाठी ही योजना लागू होणार आहे. मी अनेक योजना आपल्या समोर सादर करत असतो, पण ही योजना आहे ही आपल्याशी निगडीत असणार आहे. त्यामुळे कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि ही नेमकी योजना काय आहे हे सविस्तर जाणून घ्या. तर दर्शको, आज मी ज्या योजनेबद्दल बोलणार आहे ती आहे योजना आपल्या आरोग्यदायक विषयावर. तर नेमकी काय आहे आरोग्यदायक विषयावर ही योजना, हे आपण सविस्तर हा व्हिडिओ पहा. ज्यावेळी आपला हा व्हिडिओ सविस्तर पाहाल त्यावेळीच आपल्याला ही नेमकी योजना काय आहे हे लक्षात येणार आहे आणि आपण याचा फायदा घेणार आहे. तर आपले महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एक अत्यंत महत्वाची अशी कमेंट केलेली आहे. अत्यंत महत्वाचे अशी एक स्किप त्यांनी दिलेली आहे. तर नेमकी काय आहे ती आपल्याला मी सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपण ह्या व्हिडिओला सुरू करूया. तर ही योजना ज्याबद्दल मी या योजनेबद्दल बोलतोय आणि ज्या योजनेबद्दल आपले आरोग्य मंत्री महाराष्ट्राचे यांनी घोषणा केलेली आहे, ती योजनेचे नाव आहे दर्शको, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. ही योजना दर्शको, आपल्या घरात कोणीतरी आजारी असेल किंवा हॉस्पिटलचा दवाखान्याचा खर्च आपल्याला झेपत नसेल, गंभीर आजारानं ग्रस्त असेल, उपचाराअभावी तो घरात अंथरुणावर पडलेला असेल, अतिशय गोरगरीब निराधार व्यक्ती, आर्थिक बाजू कमी असणारी अशा व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाचे अशी ही अपडेट आपल्यासाठी असणार आहे. तर दर्शको, आपली परिस्थिती, काही लोकांची परिस्थिती नसते, जे उपचाराअभावी अनेकांचे यामध्ये जीव सुद्धा गेलेले आहेत. कारण हॉस्पिटलचा अव्वाच्या सव्वा खर्च असतो. त्यामुळे गंभीर आजार एखाद्या व्यक्तीला झाला असेल तर तो उपचाराअभावी त्याचं निधन होतं. मग अशा वेळी महाराष्ट्र शासनाने महात्मा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याची निर्मिती केली. जसं आयुष्यमान भारत योजना आहे, सेम त्याच्याशी संलग्न ही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आहे. तर ही नेमकी योजना काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया. तर तर दर्शको, योजना काय आहे आणि त्याचे उद्देश काय आहेत बघा. ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी कॅशलेस आरोग्य विमा योजना आहे. राज्यातील गरीब आणि गरजू कुटुंबांना गंभीर आजारावर दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत रुग्णालयात एकही रुपया न देता उपचार मिळतात. बघा, अत्यंत महत्वाकांक्षा ही योजना आहे. आपले महाराष्ट्रात असंख्य अशी लोक आहेत, गोर गरीब, ज्यांना उपचाराचे खर्च परवडत नाहीत. आजार तर खूप गंभीर झालेले असतात, त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये ते जात नाहीत आणि हॉस्पिटलमध्ये न गेल्यामुळे त्यांच्यावर वाईट प्रसंग येतो. मग अशा व्यक्तींचा विचार डोक्यात घेऊन महाराष्ट्र शासनाने ही योजना आपल्यासाठी काढली. एकही रुपया भरायचा नाही दर्शको, एकही रुपया न भरता पूर्ण हॉस्पिटलचा खर्च आज शासन करणार आहे. तर उपचाराची मर्यादा त्याने ठरवलेली आहे. विमा संरक्षण रक्कम त्याला म्हणतात. पूर्वी या अंतर्गत 2 ते 3 लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत मिळत होते. नवीन सुधारणेनुसार आता प्रति कुटुंब प्रति वर्ष तब्बल 5 लाख रुपयापर्यंत उपचार मोफत केले जातात. कुटुंबातील सर्व सदस्यांना या 5 लाख रुपयाच्या मर्यादेचा उपचार घेता येतो. बघा दर्शको, आपल्या कुटुंबात जितके व्यक्ती असेल प्रत्येकी व्यक्ती 5 लाख रुपये अशी भरघोस रक्कम महाराष्ट्र शासन आपल्याला देणार आहे. आपण 5 लाख रुपयेपर्यंतचा उपचार हॉस्पिटलमध्ये मोफत करू शकतो. अत्यंत महत्वपूर्ण अशी योजना आहे दर्शको. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला हे 5-5 लाख रुपये वेगळे मिळणार आहेत. तर योजनेसाठी कोण पात्र आहेत बघा आता. ही योजनेची पात्रता सुद्धा त्यांनी ठेवलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलपैकी कोणतेही
एक रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. पिवळे रेशन कार्ड म्हणजेच अंत्योदय अन्न योजना आणि बीपीएल. केशरी रेशन कार्ड प्राधान्य कुटुंब लाभार्थी पीएचएच. शुभ्र पांढरे रेशन कार्ड महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता राज्यातील शुभ्र रेशन कार्ड धारक कुटुंबांनाही या योजना दिली जात आहे. शेतकरी कुटुंबे महाराष्ट्रातील आत्महत्येचे प्रभावित असलेले 14 विशेष जिल्ह्यात शुभ्र आणि केशरी रेशन कार्ड धारक शेतकरी कुटुंबे. महत्वाची कागदपत्रे बघा. वैध रेशन कार्ड पिवळे, केशरी, शुभ्र. आधार कार्ड कुटुंबातील सर्व सदस्यांचे. रुग्णाचा फोटो. आवश्यकतेनुसार तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याच्या उत्पन्नाचा दाखला काही विशेष घटकांसाठी. तर दर्शको, आता पहिलं केशरी पिवळं हे कार्ड घेत होते. आता पांढऱ्या कार्डांना जे आहेत पांढरे शुभ्र पांढरे जे कार्ड रेशन कार्ड धारक आहेत अशांना सुद्धा या उपचार मोफत मिळले जाणार आहेत. बघा, महाराष्ट्र शासन प्रत्येक व्यक्तीला याची मुभा देत आहे. तर यामध्ये कोणते आजार आहेत? जवळजवळ 23,000 आजारावर जे आहेत त्याचे उपचार मिळणार आहेत. कोणते आजार आणि उपचार समाविष्ट आहेत या योजने अंतर्गत? 23,000 आजार आणि शस्त्रक्रिया, शुगर मोफत उपचार केले जातात. यामध्ये मुख्यत्वे खालील गंभीर आजारांचा समावेश होतो. बघा, नेमके आजार आपण कुठल्या आजारावर आपल्याला उपचार मिळणार आहेत बघा. हृदयरोग, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, पेसमेकर, किडनीचे आजार, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, कर्करोग, केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि कॅन्सर सर्जरी. त्यानंतर मेंदूचे आजार, न्यूरोसर्जरी, मोठे अपघात, अस्थिव्यंग, हाडाची गंभीर फ्रॅक्चर आणि सांधे बदलणे. बघा, नवजात शिशूचे आजार आणि बालरोग शस्त्रक्रिया. आता लहान मुलांचे सुद्धा बघा, यामध्ये नवजात शिशूचे आजार आणि बालरोग शस्त्रक्रिया जे संपूर्ण त्याचं लहान मुलाचं जे काय असेल ते पूर्ण त्याच्या आजारावर महाराष्ट्र शासन हे करणार. तर लाभ कसा मिळवायचा बघा, प्रक्रिया काय आहे? या योजनेचा लाभ घेणे अत्यंत सोपे आहे. यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा. आता जे मी सांगतोय ते बघा. पॅनेलवरती रुग्णालय निवडा. ही योजना शासनाने मान्यता दिलेल्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयामध्ये लागू असते. बघा, फक्त सरकारी रुग्णालयात नाही, जे खाजगी रुग्णालय आहे या ठिकाणी सुद्धा आपण उपचार घेऊ शकताय. योजनेचे ही लाभ कसे मिळवायचे बघा. ही योजना शासन मान्यता दिलेल्या सरकार आणि खाजगी रुग्णालयामध्ये लागू असते. आरोग्य मित्र यांची भेट घ्या. प्रत्येक मान्यता प्राप्त रुग्णालयात योजनेचे कामकाज पाहण्यासाठी आरोग्य मित्र नेमलेले जातात. बघा, आरोग्य मित्र नेमलेले आहेत. प्रत्येक शासकीय दवाखान्यात तुम्ही गेला तर तिथे एक आरोग्य मित्र आपल्याला 100% सापडणार. रुग्णालयात गेल्यावर थेट आरोग्य मित्रांना भेटा. कागदपत्रे जमा करा. आरोग्य मित्राकडे रुग्णाचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड जमा करा. ते तुमच्या आजाराची तपासणी करून योजनेच्या ऑनलाईन पोर्टलवर मंजुरीसाठी अर्ज पाठवतील. मोफत उपचार. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर रुग्णावर पूर्णपणे मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया आणि औषध उपचार केले जातात. बघा, ज्यावेळी मंजुरी आपल्याला मिळते त्यावेळी जो त्याचा काय आजार असेल रुग्णाचा त्याच्यावर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया जाते. डिस्चार्ज आणि पाठपुरावा. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर 10 दिवसांची औषधे, डॉक्टर सल्ला देखील मोफत दिला जातो. औषधे 10 दिवसाची औषधे आणि डॉक्टरचा सल्ला सुद्धा मोफत दिला जातो. आता महत्वाची टीप मी तुम्हाला सांगतो बघा. या योजनेमध्ये रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंत सर्व खर्च समाविष्ट असतो. उदाहरणार्थ खाटाचे भाडे, डॉक्टरांची फी, नर्सिंग चार्जेस, औषधे, जेवण. जर एखाद्या खाजगी रुग्णालयामध्ये योजनेचे कार्ड असूनही पैसे मागितले तर तुम्ही शासनाच्या अधिकृत हेल्पलाईनवर तक्रार करू शकताय. एखाद्या व्यक्तीनं अनावश्यक जर पैसे मागवले, डॉक्टरने पैसे जर मागितले तुमच्याकडे, तर तुम्ही तक्रार सुद्धा करू शकताय. अधिकृत हेल्पलाईन नंबर काय आहे ते आता तुम्हाला मी सांगतो. टोल फ्री क्रमांक आहे बघा, 15 53 88 किंवा 1800 23 3 22 00.
बघा, परत एकदा नंबर सांगतो. 1800 23 3 2200 हा नंबर 24 तास सुरू असतो. जिथे तुम्ही योजनेची माहिती किंवा तक्रार नोंदवू शकताय. तर दर्शको, मला हेच सांगायचं आहे, या ठिकाणी आपण तक्रार तर करू शकताय आणि दुसरी गोष्ट याच्या पलीकडे आणि अत्यंत महत्त्वाचं मी आता तुम्हाला सांगणार आहे. आता हे तुम्ही एवढी सगळी प्रोसेस केली आणि एखादा डॉक्टर आपल्याला जर आपल्या खाजगी डॉक्टर सांगतोय, खाजगी डॉक्टर जर आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेत नसेल, आपल्याला दाद देत नसेल किंवा आपला उपचार करत नसेल, तर एक महत्त्वाचं कमेंट माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी. तर ते काय तरतूद आहे आणि काय त्यांनी कडक उपाययोजना केलेली आहे महाराष्ट्र शासनाने. तर बघा, देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार कोणतेही मान्यताप्राप्त रुग्णालय किंवा डॉक्टर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना MGP JAY किंवा आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र रुग्णाचा उपचार देण्यास नकार देऊ शकत नाही. जर एखाद्या डॉक्टरांनी किंवा रुग्णालयाने उपचार नाकारले तर त्यांच्यासाठी कडक नियम आणि कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. बघा, आता काय तरतूद केली आहे बघा. डॉक्टर किंवा रुग्णालय उपचार का नाकारू शकत नाही? शासनाशी करार योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयांनी सरकारसोबत कायदेशीर करार केलेला असतो. करारानुसार जोपर्यंत रुग्णाकडे वैध कागदपत्रे, रेशन कार्ड, आधार कार्ड आहेत, त्यांचा आजार योजनेत समाविष्ट आहे, तोपर्यंत त्यांना उपचार देणे बंधनकारक आहे. बघा, बेड शिल्लक नसल्यास कारण जर रुग्णालयाने बेड उपलब्ध असेल, तर रुग्णालयाच्या योजनेच्या रुग्णांचा नकार देऊन खाजगी पैसे देणाऱ्या रुग्णाला प्राधान्य देऊ शकत नाही. बघा, पहिला नियम झाला. दुसरा नियम काय सांगतो बघा. रुग्णावर रुग्णालयावर होणार कारवाई. जर एखाद्या रुग्णालयाने किंवा डॉक्टरांनी रुग्णाला योजनेचे लाभ देण्यास नकार दिला किंवा उपचारासाठी पैशाची मागणी केली, तर शासन त्याच्यावर खालील कारवाई करेल. रुग्णालयाचे निलंबन, तक्रार खरी आढळल्यास त्या रुग्णालयाची या योजनेतून हकालपट्टी केली जाईल. दंडात्मक कारवाई, रुग्णालयाने रुग्णाकडून घेतलेले पैसे व्याजासहित परत करावे लागतील आणि रुग्णालयाला मोठा दंड ठोकला जाईल. परवाना रद्द सुद्धा होऊ शकतो. गंभीर प्रकरणामध्ये रुग्णालयाचा परवाना बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट अंतर्गत रद्द करण्याची शिफारस केली जाऊ शकते. बघा, मला हॉस्पिटल ज्यांचे आहेत प्रायव्हेट त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहावा. आपल्याला अत्यंत कडक कारवाई आपल्यावर होऊ शकते जर आपण एखाद्या गोरगरीब व्यक्तीला उपचार देण्यास नकार दिला तर. डॉक्टरांनी आता तिसरा बघा, डॉक्टरांनी नाकारल्यास रुग्णालय किंवा नातेवाईकांनी काय करावे बघा. जर डॉक्टरांनी जर नाकारलं तर त्यांनी तुम्ही या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनी ही 3 सर्वात महत्वाची पावले आवर्जून सांगायला हवीत. बघा, आरोग्य मित्रकडे लेखी तक्रार करा. प्रत्येक रुग्णालयाच्या शासनाचा एक प्रतिनिधी म्हणजेच आरोग्य मित्र असतो. डॉक्टर नकार देत असतील तर थेट आरोग्य मित्राला भेटा आणि तिथल्या संबंधित अधिकाऱ्याकडे RAM रजिस्ट्रेशन ऑफिसरकडे तक्रार करा. टोल फ्री नंबरवर त्वरित फोन करा. रुग्णालयात असताना रुग्णालय शासनाच्या 15 53 88 किंवा 1800 23 3 22 00 या नंबरवर कॉल करा. हा कॉल थेट सरकारी नियंत्रण कक्षात जातो. तिथून संबंधित रुग्णाला तात्काळ जाब विचारला जातो. जिल्हा शल्य चिकित्सालय, सिव्हिल सर्जन याच्याकडे तक्रार करा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिव्हिल सर्जन या योजनेचे जिल्हा पातळीवर प्रमुख असतात. रुग्णालय जे ऐकत नसेल तर त्यांच्यावर कार्यालयात तक्रार नोंदवता येते. बघा, अत्यंत महत्वाचा अशी घडामोड आपल्याला यांच्या ह्या योजनेअंतर्गत करता येते. त्यामुळे आपण नक्कीच याचा उपचार घेणं खूप म्हणजे आता खूपच कडक असे झालेलं आहे. उपचार हे डॉक्टरला घेतलेच पाहिजे. तर आता तुम्हाला अजून एक व्हिडिओ आणि एक कमेंट मी दाखवतो. व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला त्याचा ऑडिओ क्लिप आहे ती आता मी तुम्हाला दाखवतो. आपले आरोग्य मंत्री महाराष्ट्र शासनाचे प्रकाश आंबेडकरांनी यांनी काय वक्तव्य केलेलं आहे हे आता तुम्ही ऐका.
महात्मा फुले आरोग्यदायी योजना आणि आयुष्यमान भारत योजना या दोन योजना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. या योजनेमध्ये 2300 आजारांवरती मोफत उपचार केला जातो आणि या मोफत उपचारांमध्ये आपण सरकार पैसे भरते, त्यामुळे एकही रुपये पेशंटकडून कुठल्याही हॉस्पिटलने घ्यायचा नाही. असं असताना सुद्धा काही तक्रारी येतात की ज्याच्यामध्ये हॉस्पिटल जाणीवपूर्वक 1-2 दिवस प्री होत म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यात उशीर लावतात, आणखीन काही उशीर होतोय. तर अशी कुठलीही गोष्ट होणार नाही याची दक्षता घेण्याबद्दल संबंधित अधिकारी, सिव्हिल सर्जन, तिथले डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आणि TPA सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये दर्जेदार आणि मोफत सेवा देण्याची सरकारची जी प्राथमिकता आहे, या गोष्टींमध्ये जर अनियमितता झाली तर संबंधित हॉस्पिटल असेल, तिथले अधिकारी असतील, यांना जबाबदार धरलं जाईल. त्याबद्दलची नियोजनाची बैठक आज पार पडली. महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी असणारं महात्मा फुले आरोग्यदायी योजना ही योजना यशस्वीपणानं सर्व हॉस्पिटल्समध्ये, शासकीय हॉस्पिटल्समध्ये आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातल्या त्यात सुद्धा आता आमचा प्रयत्न असाही आहे की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा ही योजना आपण लागू करावी. उद्देश इतकाच आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलकडे जाणं, शहरांकडे धावणं याच्यापेक्षा सुद्धा त्या ठिकाणी खेड्यांमध्ये, तिथल्या छोट्या मोठ्या गावांमध्ये सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा ही योजना प्रभावीपणाने राबवण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. दोन गोष्टी आहेत. एकत्र पहिल्यांदा अशा पद्धतीचा ज्या वेळेला या हॉस्पिटलने आमच्यावर रजिस्ट्रेशन केलं, MOU केला, त्यावेळेला त्यांनी त्याच्यावरती रजिस्ट्रेशन केल्यानंतर कुठल्याही एकही रुपयाची रक्कम घ्यायची नाही, हे MOU मध्ये ठरलेलं आहे. असं असेल तर तात्काळ त्याच्यावरती कारवाई आपण करणार आहोत. खूपदा असं होतं की शनिवारचं कारण देऊन देखील बिल घेतलं जातं सर, असं शनिवारचा काय विषय आहे का? म्हणजे यापूर्वी काय होत होतं याच्यापेक्षा सुद्धा ही योजना आणल्यानंतर महायुतीचं सरकार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना प्रभावीपणाने राबवावी आणि लोकांचे आशीर्वाद घ्यावे अशी आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही चूक आम्ही खपून घेणार नाही. दोन गोष्टी आहेत, त्याच्यासाठी आता जाहिराती सुद्धा देतोय. त्याचा टोल फ्री नंबर आमचा आहे, आमचे तिथले डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहेत, सिव्हिल सर्जन आहेत. माझा फोन मी तुम्हाला सांगतो, मुद्दाम तुमच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या नागरिकांना विनंती करतो, आरोग्य विभागातल्या कुठल्याही विषयावरती एखादी चूक होत असेल, अनियमितता होत असेल तर त्याच्याबद्दल एक मेसेज मला आपण केला तर निश्चितपणे त्याचा रिझल्ट मिळेल. बघा दर्शको, प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलेलं आहे. तर प्रत्येक खाजगी आणि सरकारी डॉक्टराला गोरगरिबावर उपचार करणे हे बंधनकारक आहे. 5 लाख रुपयापर्यंत त्यांना मोफत उपचार देणे गरजेचं आहे. आणि कोणतंही कार्ड असू दे, फक्त आयुष्यमान कार्ड आणि महात्मा फुले ज्योतिबा आरोग्यदायक योजनेचे दोन्ही कार्ड त्याच्याजवळ उपलब्ध असेल तर त्याला उपचार देणं बंधनकारक आहे. आणि जर स्वतः आरोग्य मंत्र्यांनी सांगितले, जर कोणी जर नाकारलं तर स्वतः त्यांना वैयक्तिक मेसेज करा. त्यामुळे आपल्याला उपचार घेणं हे खूप सोपं झालेलं आहे आणि कोणताही डॉक्टर आपल्याला नाकारू शकत नाही. तरी हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आपण कुठून बोलताय कमेंट करून सांगा. आणि जर आपल्या भागात जर कुठला डॉक्टर, कुठलं हॉस्पिटल आपल्याला जर त्रास देत असेल ते मला कमेंट करून सांगा. मी वैयक्तिक त्याला फोन करून त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न करेन. तरी हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. तर दर्शको, येणाऱ्या काळात अशाच नवनवीन योजना मी आपल्या समोर सादर करणार आहे. त्यामुळे आपण इथे साईडला दिलेल्या घंटेवर क्लिक करून JD ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद, नमस्कार, जय महाराष्ट्र.